नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिरचीची चटणी। त्यासाठी बघा 50 ते 60 ग्रॅम मिरच्या आहेत। या सुकलेल्या मिरच्या आहेत बघा, त्याचे देठ काढून घेतलेले आहेत, एकदम असे कडक सुकलेले आहेत। तरी सुद्धा काय करायचं माहिती आहे का, एकदा तव्यामध्ये आपल्याला ह्याला गरम करायचे आहेत। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या टाकून घेऊया। मिरच्याचं बी सकट आहे बरं का। जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर त्याचं तुम्ही बी जरी काढलं तरी चालेल। आणि ह्याला काय करायचं, 2 मिनिटं आपल्याला ह्याला मिरच्यांना भाजून घ्यायच्या। तेलाचा वापर करायचा नाही, कोरड्याच भाजून घ्यायच्या। मिरच्या बघा मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत, त्यांना असे डाग पडलेले आहेत, तेवढ्या बी भाजलेल्या आहेत। त्याला मी काढून घेते। मिरच्या बघा काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी भाजून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा थंड पण झालेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या मिरच्या टाकून घेऊया। ह्याच्यावर टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता जेव्हा आपण अशा चटण्या बनवतो ना, तर थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं। 1 चमचा धने हलकेसे मी गरम केलेले आहेत, कारण पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे सादळतात। आणि 1 चमचा जिरं। आता हे काय करायचं, मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। पहिले स्टार्टला काय करायचं, बंद चालू करायचं आणि हलकंसं थंड झालं की करायचं। एकदम गरममध्ये जर केलं तर पाणी सुटेल। बघा अशा पद्धतीत चटणी होते, अशी मस्त होते एकदम आणि चवीला पण छान लागते। आता ही कशी माहिती आहे का, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाणे भाजून टाकू शकता, खोबरं थोडं भाजून टाकू शकता, तीळ थोडं भाजून टाकू शकता। पण ही नुसती मिरचीची चटणी बरं का, ह्याच्यामध्ये मीठ, मिरची, जिरं आणि आपण धने घातलेले आहेत, ही पण छान लागते। त्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं तेलाची धार घेऊन तुम्ही खाल्लं तरी चालते, एकदम चवीला छान लागते। वेगळे असे तर हे पहिलं असेच चटण्या बनवायचे बरं का, तुम्ही एकदा अशी करून बघा फक्त। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।